नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीएमसी नांदेडमध्ये विविध पदांसाठी पदभरती जी आहे ते निघालेली होती. आता त्या पदाची जी एक्झाम डेट आहे म्हणजेच की परीक्षा दिनांक जे आहे ते डिक्लेअर करण्यात आलेली आहे. तुमची एक्झाम कोणत्या दिवशी असणार आहे आणि कधीपासून एक्झामला सुरुवात होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याकरिता व्हिडिओला संपूर्ण बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजून जाणार आणि तुमची एक्झाम डेट कधी असणार आहे त्याबद्दलची पण माहिती तुम्हाला मिळून जाणार. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून संपूर्ण भरतीची अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड जे की एक्झाम शेड्यूल फॉर रिक्रुटमेंट एक्झाम 2025 यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे की तुमची एक्झाम कधीपासून असणार आहे. सर्वात आधी जर बघितलं आपण तर बघा यामध्ये तारीख, शिफ्ट कोणती असणार आहे आणि पोस्ट नेम जे की तुम्ही इथं बघू शकता. आता जर बघितलं आपण 25 जुलै 2025 ला शिफ्ट 1, शिफ्ट 2, शिफ्ट 3 मध्ये तुमची कोण्या पोस्टची एक्झाम असणार आहे. तर बघा, शिफ्ट 1 मध्ये जे आहे एक्स-रे सर्व्हंट, शिफ्ट 2 मध्ये वॉचमन आणि शिफ्ट 3 मध्ये जे आहे ऑपरेशन थिएटर सर्व्हंट या पदाची जी आहे एक्झाम असणार आहे. त्यासोबतच बघा 26 जुलै 2025 ला शिफ्ट 1 मध्ये कुक या पदाची एक्झाम असणार आहे. शिफ्ट 2 मध्ये बार्बर आणि शिफ्ट 3 मध्ये क्लीनर या पदांची एक्झाम असणार आहे. त्यानंतर जर बघितलं आपण 27 जुलै 2025 ला यामध्ये बघा शिफ्ट 1 मध्ये कॅज्युअल सर्व्हंट, शिफ्ट 2 मध्ये कुक असिस्टंट आणि शिफ्ट 3 मध्ये जर बघितलं नर्सिंग असिस्टंट आणि मेल सर्व्हंट या पदांचा जो एक्झाम आहे तो शिफ्ट 3 मध्ये असणार आहे, जे की 27 जुलै 2025 ला. त्यानंतर जर बघितलं आपण 28 जुलै 2025 ला शिफ्ट 1 मध्ये बघा माळी या पदाचा एक्झाम असणार आहे. शिफ्ट 2 मध्ये डिस्पेन्सरी सर्व्हंट आणि शिफ्ट 3 मध्ये बघा टेबल बॉय या पदाचा एक्झाम असणार आहे. त्यानंतर जर बघितलं आपण 29 जुलै 2025 या तारखेला तर बघा शिफ्ट 1 मध्ये तुमची मेस सर्व्हंट या पदाची एक्झाम असणार आहे. शिफ्ट 2 मध्ये लॅबोरेटरी सर्व्हंट आणि शिफ्ट 3 मध्ये बघा लॅबोरेटरी अटेंडंट धोबी या पदाचा एक्झाम असणार आहे. त्यानंतर जर बघितलं आपण 30 जुलै 2025 ला शिफ्ट 1 मध्ये बघा प्यून याचा एक्झाम असणार आहे. शिफ्ट 2 मध्ये बघा प्यून आणि स्ट्रेचर बिअरर याचा एक्झाम असणार आहे आणि शिफ्ट 3 मध्ये बघा लॅबोरेटरी अटेंडंट या पदाचा एक्झाम असणार आहे. आता सर्वात शेवटी जर बघितलं आपण बघा 31 जुलै 2025 ला तर शिफ्ट 1 मध्ये तुमचं जे आहे म्हणजे शिफ्ट 1च असणार आहे. 31 जुलैला आया आणि टेलर या दोन्ही पदांचा जो आहे शिफ्ट 1 मध्ये 31 जुलै 2025 ला एक्झाम होणार आहे. तर बघा, अशा प्रकारचे जे वेळापत्रक आहे ते जीएमसी नांदेड म्हणजेच की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ऑफ नांदेड यांच्याकडून जे आहे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे, जे की बघा 25 जुलैपासून तुमची एक्झामला सुरुवात होणार आहे आणि 31 जुलैपर्यंत तुमची एक्झाम डेट असणार आहे. एवढं तुम्ही लक्षात घ्या विविध पदांसाठी जे की तुम्हाला यामध्ये देण्यात आलेले आहे. आता बघा, तुम्हाला कोणत्या पदाचे जे जे आहे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन किंवा नोट्स पाहिजे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा, जेणेकरून मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकेल. आता बघा, या भरतीचे जे एवढे काही पेपर आहे प्रिव्हियस आणि नोट्स अवेलेबल आहेत माझ्याकडे, मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिलेले आहे. त्यावरून तुम्ही संपूर्ण बघू शकता, जेणेकरून तुम्हाला ते एक्झामच्या वेळेस कामा पडतील. आता जर बघितलं आपण तर बघा वेळ खूप कमी राहिलेला आहे, म्हणजेच की एक्झामसाठी बघितलं तर बघा 8 दिवस राहिलेले आहेत. या वेळेमध्ये बघा तुम्ही जास्तीत जास्त पीवायक्यू क्वेश्चन जेवढे काही असतील तेवढे तुम्ही कव्हर करा, जेणेकरून बघा तुमच्यासाठी ते एक्झाममध्ये फायदेशीर ठरतील. आता बघा, खाली जर बघितलं आपण तर यामध्ये आणखी काही माहिती देण्यात आलेली आहे, जे की तुम्ही इथं बघू शकता की एमसीक्यू आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य कालमर्यादित विभागांचा समावेश आणि आणखी जर बघितलं आपण परीक्षेचे स्वरूप आणि संबंधित सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहे, जे की तुम्ही सविस्तर यामध्ये बघू शकता. ही जी सविस्तर पीडीएफ आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, त्यावरून तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता. आता जर बघितलं आपण यामध्ये बघा तुम्हाला विषयाचे नाव म्हणजे की सब्जेक्ट दाखवण्यात आलेला आहे, जे की बघा मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज आणि आयक्यू असे 4 सब्जेक्ट तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे. आणि ग्रुप नेम जर बघितलं ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी म्हणजेच की 4 ग्रुपमध्ये तुमची जी आहे एक्झाम दाखवण्यात आलेली आहे, जे की बघा तुम्हाला कोणत्या ग्रुप ए मध्ये, ग्रुप बी मध्ये किती क्वेश्चन येणार आहेत संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. ग्रुप ए मध्ये बघा 25 क्वेश्चन, ग्रुप बी मध्ये 25 असे टोटल जे आहे तुमचे जे आहे 100 क्वेश्चन होणार आहेत. आणि प्रत्येकी जर ग्रुप सेक्शनला जर टाइम बघितला तर 30 मिनिटाचा आहे. टोटल जो टाइम आहे तुमचा 120 मिनिट म्हणजेच की बघा 2 तासाचा तुमची परीक्षा असणार आहे. आता सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे बघा हा सेक्शन कशा प्रकारे देण्यात आलेला आहे, तर बघा हा जो तुम्हाला टाइम देण्यात आलेला आहे 30 मिनिटाचा, तो बघा ग्रुप ए साठी आहे. जेव्हा तुमचं ग्रुप ए सेक्शन चालू होणार आणि 30 मिनिटांमध्ये ते खतम होणार आहे, म्हणजे की बघा 30 मिनिटांनंतर तुम्ही परत जे आहे ग्रुप ए मधील क्वेश्चन जेवढे काही तुमचे राहिलेले आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही. म्हणजे की दिलेल्या टाइम मध्येच तुम्हाला जे आहे म्हणजे 30 मिनिट जे टाइम दिलेला आहे त्यामध्येच तुम्हाला ग्रुप ए चे जेवढे क्वेश्चन येतात तेवढे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे आणि ऑटोमॅटिकली ते जी ग्रुप ए ची जी साईट आहे ते क्लोज होणार आहे आणि ग्रुप बी वरती तुम्हाला जे आहे तुम्हाला दिले जाणार आहे. म्हणून तुम्ही असं रिव्हर्स करू शकत नाही की ग्रुप बी वरून ग्रुप ए वर जाऊ द्या किंवा ग्रुप सी वरून ग्रुप बी मध्ये जाऊ द्या. तर अशा प्रकारे तुम्हाला करता येणार नाही, एवढं तुम्ही लक्षात घ्या.
अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे. आणि बघा खाली तुम्हाला नॉर्मलायझेशनची बद्दलची माहिती देण्यात आलेली आहे, की कशा प्रकारे फॉर्म्युला आहे जो वर्क करतो. संपूर्ण माहिती यामध्ये जे आहे सूचना पत्रामध्ये देण्यात आलेल्या आहे, जे की तुम्ही इथं बघू शकता. आता जर बघितलं आपण तर बघा एक्झामला खूप काही जास्त दिवस बाकी राहिलेले नाही आहेत. या कमी वेळेमध्ये बघा जास्तीत जास्त तुम्ही अभ्यासाला लागून जा, कारण की बघा खूप कमी दिवस राहिलेले आहे. 8 दिवस काही जास्त राहिलेले नाही आहेत. आणि जास्तीत जास्त तुम्ही 8 दिवसामध्ये मॉक टेस्ट द्यायचा प्रयत्न करा. बघा मॉक टेस्ट जर दिसाल तर तेवढी तुमची जी स्पीड आहे तेवढी बनून राहील आणि तेवढा तुम्ही जो एक्झाममध्ये स्कोर आहे तो चांगल्या प्रकारे घेऊ शकाल, एवढी तुम्ही लक्षात घ्या. तर बघा अशा प्रकारची माहिती आहे जी की मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर अशी डेलीची माहिती मी माझ्या YouTube चॅनलवरती देत राहतो, म्हणून चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संपूर्ण भरतीची अपडेट तुम्हाला मिळत राहणार. तर चला भेटूया आपण नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.